जागतिक उच्च रक्तदाब दिन. यानिमित्त मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. उच्च रक्तदाब हा जेव्हा अ, शरीरात ब्लड प्रेशर हे 130/80 पेक्षा जास्त असते, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं आपण म्हणत असतो. इंडियामध्ये उच्च रक्तदाबाचे बरेच पेशंट आहे. जसे की 100 पैकी 4 पेशंटला उच्च रक्तदाब हा आढळून येत असतो. उच्च रक्तदाबाची बरीच कारणे आहेत. असं प्रामुख्याने पहिलं कारण आहे जेनेटिक्स, अनुवंशिकता. दुसरं आहे की एज. जसं-जसं एज इन्क्रीज होत राहतं, तसं-तसं शरीरामध्ये जे बदल होत राहतात, त्यामुळे पण उच्च रक्तदाब होऊ शकतो. तिसरं आहे की आपले लाईफस्टाईल चेंजेस, फिजिकल इनएक्टिव्हिटी and diet like increase high salt diet and increase fat diet is also a risk factor for the hypertension. And last one is the addiction. Smoking and alcohol is also the risk factor for the hypertension. हायपरटेन्शन बऱ्याच वेळेस काहीच लक्षणं नसतात, पण ज्यावेळेस आपण रुटीन चेकअप करायला जातो त्यावेळेस हायपरटेन्शन आपल्याला आढळून येत असतं. हायपरटेन्शन हा आपण बऱ्याच गोष्टींनी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जसं की डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे, मेडिसिन घेऊन त्याला पण कंट्रोलमध्ये ठेवता येतं. तसंच आपल्या काही जीवनशैलीमध्ये बदल केले. आपण जर कमी प्रमाणात मिठाचं प्रमाण कमी ठेवले, हाय फॅट डाएट कमी केले, रोज फिजिकल ॲक्टिव्हिटी और फिजिकल एक्सरसाइज केली आणि स्मोकिंग, अल्कोहोल जर आपण स्टॉप केलं, तर आपण ब्लड प्रेशर, रक्तदाब हा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. 2024 ची जी वर्ल्ड हायपरटेन्शन ची जी थीम आहे ती आहे की मेजर द ब्लड प्रेशर करेक्टली, कंट्रोल इट अँड लाईव्ह लॉंगर.